हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघूयात या वाढत्या गरमीत थंड थंड दही वडे घरी कसे करायचे. गोडसर दही, कुरकुरीत वडे आणि मसाल्यांचा स्वाद. आहाहा, घरगुती दही वडे म्हटलं की तोंडाला काय पाणी सुटतं ना. खाओगे तो खाते रह जाओगे. भारी. चला तर मग आज आपण एकदम सोपी आणि झटपट दहीवड्यांची रेसिपी शिकूया. सर्वात आधी 5 ते 6 तास उडीद डाळ पाण्यात भिजवून ठेवायची आहे. आता मी ही ओव्हरनाईट भिजवून ठेवली आहे. त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाका आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्या. लक्षात ठेवा, पाणी अगदी कमी वापरायचं आहे, म्हणजे मिश्रण जरा घट्ट होईल आणि वडे छान फुलतील. या प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. हे बघा, सॉफ्ट झालेत बघा एकदम. आता त्यात चवीनुसार मीठ घालायचंय आणि मस्त पीठ फेटून घ्यायचंय. साधारण घड्याळ लावून 5 मिनिटं तरी हे पीठ असं फेटून घ्यायचंय, म्हणजे ते एकदम स्मूथ आणि हलकं होतं. म्हणजे असं फुलतात वडे, जास्ती छान फुलतील. त्यामुळे 5 मिनिटं तरी असं कंटिन्युअसली हे पीठ फेटत राहायचंय. हे बघा, 5 मिनिटांनंतर असं स्मूथ झालंय बघा, असं हलकं होतं पीठ. ते कन्सिस्टन्सी बघा आता. सो हे असं पीठ आपल्याला तयार करून ठेवायचंय. आता मी दह्यामध्ये पाणी घालून त्याचं ताक करून घेतेय. तुमच्याकडे जर कुठलं रेडीमेड ताक असेल किंवा लोण्याचं ताक असेल तर तेही ताक तुम्ही वापरू शकता. हे एका भांड्यात काढून घेतेय मी ताक. सो एका भांड्यात आता ताक काढून घेतलंय. एका भांड्यात कोमट पाणी आहे. कोमट पाण्यामध्ये मी मीठ घालतेय, कारण वडे पाण्यात घातल्यानंतर त्यातलं मीठ थोडं कमी होतं. त्यामुळे मग थोडंसंच मीठ घातलंय. ताकामध्ये मीठ नाहीये, फक्त पाण्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. सो आता आपल्याला काय काय लागणार आहे तर एका भांड्यात ताक, एका भांड्यात कोमट पाणी आणि ही आपली मिक्सरमधनं काढलेली उडदाची डाळ. या 3 गोष्टी आपल्याला आता तयार ठेवायच्या आहेत. आता ही सगळी तयारी आपली झाली की पहिले आपल्याला एका कढईत तेल गरम करून घ्यायचंय. आपण वडे मध्यम ते मोठ्या आचेवरच तळणार आहोत. तेल पूर्णपणे गरम झालं पाहिजे. तेल व्यवस्थित गरम झालंय का नाही हे कळण्यासाठी पिठाचा एक छोटासा तुकडा टाकून बघूयात. तो असा लगेच वर आला पाहिजे. आता हे तेल अजून पूर्ण गरम झालेलं नाहीये. हे बघा, आता तेल गरम झाले. आता तेल गरम झालंय तर मिश्रणातून छोटे छोटे गोळे घेऊयात आणि गोलसर वडे बनवून मध्यम ते मोठ्या आचेवर तळूयात. असे छोटे छोटे घ्यायचेत, कारण ते तळल्यानंतर फुलतात, याहून थोडे मोठे होतात. कढईत जितके बसतील तितके आपण एका घाण्यात काढून घेऊयात. तर हे वडे आपल्याला असे मस्त कुरकुरीत आणि सोनेरी तळून घ्यायचे. हा छोटा गॅस माझा हाय फ्लेमवर आहे, म्हणजे आपल्याला साधारण मीडियम टू हाय फ्लेम वरच हे वडे तळायचे आहेत. बघा आता केवढे फुललेत हे वडे. तर हे मी टर्न करून घेते. लालसर सोनेरी आणि कुरकुरीत असे झाले पाहिजे. हे बघा, वडे गोल्डन व्हायला लागलेत आपले वडे. जास्ती करपवायचे नाहीयेत, फक्त आपल्याला गोल्डन आणि कुरकुरीत असे करायचे. वाव, आत्ताच खावेसे वाटतायत. किती मोहक दिसतायत ना. तुमच्या घरी कोण बरं असं वडे तळताना बाजूला उभं राहून पहिले वडे खायला घेतात? आमच्या घरी ती मीच असते. युजुअली आई तळत असते आणि मी
साईडला उभी राहिलेली असते. कधी एकदा वडे तळले जात आहेत आणि मी खातीये, कोणी ना कोणीतरी पळवतच वडे. तर एवढे मोहक वडे कसं कंट्रोल करायचं? सोनेरी रंगाचे कुरकुरीत वडे तयार झाल्यावर कढईतून बाहेर काढायचे आणि आपण जे कोमट पाणी केलंय मीठ घालून त्याच्यामध्ये ते 2-3 मिनिटं भिजवून ठेवायचे. यामुळे ते एकदम मऊ आणि असे स्पॉन्जी होतील. हे बघा. आता पुढचा घाणा तळून होईपर्यंत हे वडे या कोमट पाण्यामध्ये भिजत राहू देत. ते व्यवस्थित भिजू देत ते. हे बघा, मी एक्झॅक्ट सेम पद्धतीने आता दुसरा घाणा तळायला ठेवलाय. हे वडे सोनेरी आणि कुरकुरीत होत आले की आपल्याला हे गरम पाण्यातले वडे ताकात शिफ्ट करायचे. अगदी हलक्या हाताने यातनं पाणी काढायचे आणि ते ताकात शिफ्ट करायचे. जास्ती घट्ट पिळून जर काढले तर हे वडे घट्ट आणि कडक होतील. त्यामुळे अतिशय हलक्या हाताने आपल्याला या वड्यांमधनं पाणी काढायचंय आणि हे वडे आता ताकात मुरायला ठेवायचे. हे सगळे वडे ताकात मुरायला ठेवले की आता जे तळलेले वडे ते आपल्याला या गरम पाण्यात शिफ्ट करायचे. सो ही सेम प्रोसेस मी परत रिपीट केली आहे. एक 5-10 मिनिटं झाली की ताकात मुरलेले वडे आपल्याला त्यातनं ताक काढून एका मोठ्या बाउलमध्ये शिफ्ट करायचे. हे सुद्धा अतिशय हलक्या हाताने करायचंय. वडे आपले मऊ राहिले पाहिजेत, त्यामुळे आपण जास्ती पिळू नाही शकत. ते हलक्या हाताने ताक काढायचे आणि मोठ्या बाउलमध्ये हे वडे शिफ्ट करायचे. सो अशा प्रकारे आपले दही वड्यांमधले वडे तर तयार आहेत. दही वडे ही एक अशी डिश आहे जी तुम्ही कोणत्याही घरच्या जेवणासोबत खाऊ शकता. म्हणजे काही लोक त्याला चाट सारखं खातात, काही जण जेवणानंतर डेझर्ट म्हणून खातात. तुम्ही दही वडे कसे खाता? मी म्हणजे जेवण म्हणून दही वडे खाते. मला तर पोटभर मनसोक्त खूप दही वडे खायला आवडतात. तर आता हे आपले फ्रेशली तळलेले वडे या पाण्यात आहेत. शेवटचा घाणा. हे आपले पाण्यात भिजलेले वडे जे आपण ताकात शिफ्ट केले. ताक जरासं गार आहे आणि मग ताकात मुरलेले वडे हे आपण या बाउलमध्ये ताक काढून ठेवले. हे वडे आपले तयार आहेत आता फ्रीजमध्ये ठेवायला. फ्रीजमध्ये कसे जरा गार होतील. सो दही करेपर्यंत हे वडे मी फ्रीजमध्ये ठेवतेय. मस्तपैकी वडे तयार आहेत. मी तुम्हाला दाखवते हे कसे शिजलेत. असे मऊ आणि मस्त शिजलेत बघा आतून. किती मोहक दिसतायत ना. आता हा कसा शिजलाय बघते. मस्त शिजलाय. टू गुड. दही वडे व्हायच्याच आधी मी खाऊन मोकळे असते असे वडे. मग दही नंतर नुसतं खाल्ले. हे 1 लिटर दही घेतले. दही शक्यतो गोड घ्या. आंबट दही शक्यतो इथे वापरू नका. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे? एक आल्याचा तुकडा, या पोपटी मिरच्या असतील तर 2 मिरच्या किंवा 1.5 मिरची. ही हिरवीगार मिरची असेल तर 1 किंवा अर्धीच घ्या. या आलं मिरचीनी टेस्ट खूप मस्त येते बरं का. हे बरेच जणांना माहिती नाहीये. खूप जण हे दह्यात ऍड करत नाहीत, पण दिस इज अ गेम चेंजर. आल्याचा तुकडा, मिरची, हे वाटण. स्वतः आपल्याला दह्यात काय काय घालायचं आहे बघा. दही 1 लिटर, पिठी साखर 2 वाट्या आहे साधारण ही पिठी साखर, चवीनुसार घालायची आहे, मीठ आणि ही आलं मिरचीची पेस्ट. हे बघा. स्वतः दह्यात आपल्याला मी 2 वाटी पूर्ण पिठी साखर वापरली. तर तुम्ही मध्ये मध्ये चव घ्या दह्याची, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे कितपत गोड दही आवडतं. आलं मिरचीमुळे थोडासा असा त्याला एक किंचित तिखटपणा येतो. सो गोड, तिखट आणि मीठ असं मिक्स ते दही खूपच भारी लागतं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून असं फेटून घ्या. हे आलं मिरचीचं प्रमाण एवढंच ठेवा, जास्ती तिखट करू नका.
आता मी चव घेतल्यानंतर मला जाणवलं की साखर कमी पडते, सो मी जे 2 वाटी साखर घेतलेली ती मी पूर्ण यूज केली आहे. आता हे ऑल्सो डिपेंड्स की तुमचं दही कितपत गोड आहे. थोडंसं आंबट असेल तर मे बी साखर तुम्हाला जास्ती लागेल. सो असं एक्झॅक्ट पिठी साखरेचं प्रमाण नाहीये, हे आपल्याला चवीनुसारच आपल्याला ही साखर ऍडजस्ट करायला लागते, आपल्याला जसं दही हवंय तसं. सो आता आपले दही वडे तयार आहेत. थोडेसे गार करायला फ्रीजमध्ये ठेवायचे थोड्या वेळ. प्लेटिंगसाठी त्यावर आपल्याला लागणार आहे तिखट, चाट मसाला आणि कोथिंबीर. तर आता आपण प्लेटिंग करूयात. सर्वात आधी आपल्याला बोलमध्ये दही घ्यायचंय, सो दॅट आपले वडे असे ड्राय नाही लागणार. त्याच्यावरती वडे, आणि मग त्याच्यावरती भरपूर दही. मग चवीनुसार त्याच्यावरती तिखट, चाट मसाला आणि कोथिंबीर. ही दही वड्यांची रेसिपी आज घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला फोटोमध्ये टॅग करायला विसरू नका. असेच सोपे आणि झटपट पदार्थ बघायला परिमीटर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या मजेदार रेसिपीत. बाय.